नाशिकमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणामध्ये निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर युक्तिवाद पूर्ण झालाय। अटकपूर्व जामिनावर कोर्ट आता 2 तारखेला निकाल देणार आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार आहे। आता यावर 2 तारखेला निकाल येणार असल्याचं समजतं। अटकपूर्व जामिनावर आज युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। नाशिकमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणामध्ये निदाच्या अटकपूर्व जामिनावर आज युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। मात्र आता यावर 2 तारखेला निकाल येणार असल्याचं देखील समजतं आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार आहे। आज युक्तिवाद पूर्ण झालाय। निदानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि यावर आता कोर्ट 2 तारखेला निकाल देणार आहे असं देखील समजतं आहे। की महाराष्ट्रामध्ये अजून धर्मांतरणाचा कायदा नाही आहे, त्यामुळे IPC खाली तो कोणत्या कलमाखाली येतो हा मुद्दा अजूनही अनभिज्ञ आहे। कारण कलम 299 मध्ये तर काही धर्मांतरणाबद्दल सांगितलेलं नाही। तो धार्मिक भावना दुखावण्याबद्दल किंवा अपमानित करण्याबद्दलचा आहे, धर्मांतरणाबद्दलचा नाही आहे। त्यामुळे माझा पहिला युक्तिवाद तोच होता। सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे मांडलेत, 2-5 ला काय होतं ते कळेल।